नागपूरच्या दीक्षाभूमी येथून आज ओबीसी जनजागर रथयात्रेला सुरुवात होत आहे। राष्ट्रीय ओबीसी संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर बबनराव तायवाडे यांच्या नेतृत्वात या यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे। ओबीसींच्या विविध मागण्यांसह जातनिहाय जनगणना करून त्या आधारे ओबीसींना आरक्षण देण्यात यावे यासह विविध मागण्या घेऊन आजपासून या रथयात्रेला सुरुवात झाली आहे। जिल्हाभर ही यात्रा लोकांना जागृत करेल आणि 5 फेब्रुवारीला कामठी येथे महासभा पार पडून यात्रेचा समारोप होणार आहे। तर आमच्या 27% आरक्षणाला कोणीही धक्का लावू शकत नाही अशी प्रतिक्रिया ओबीसी नेते डॉक्टर बबनराव तायवाडे यांनी दिली आहे। ओबीसी समाजाच्या संविधानिक मागण्या केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने पूर्ण कराव्यात याकरिता सातत्याने प्रयत्न करत आहेत आणि त्याला दिवसेंदिवस यश सुद्धा मिळत आहे की 2016 पासून आतापर्यंत ओबीसी समाजाच्या विद्यार्थी, युवक, जनसामान्य माणूस यांच्या विकासाकरता, प्रगतीकरता, उत्थानाकरता केंद्र आणि राज्य सरकारकडून 43 GR काढून घेतलेले आहेत। नुकतंच सप्टेंबर महिन्यामध्ये आम्ही जे 22 दिवस आंदोलन केलं होतं, नागपूरला उपोषण, चंद्रपूरला आमरण उपोषण, नागपूरला मोर्चा, चंद्रपूरला मोर्चा, गोंदियाला मोर्चा, खामगावला मोर्चा आणि त्यानंतर 29 सप्टेंबरला सरकारसोबत जी सकारात्मक चर्चा झाली होती त्या चर्चेमध्ये आम्हाला जे आश्वासन दिले होते ते सर्व आश्वासनावर सरकार कायम राहिलं। त्याच्यामधलं पहिलं आश्वासन होतं की आम्ही मराठा समाजाला ओबीसी संवर्गातून आरक्षण देणार नाही, मराठा समाजाचं ओबीसीकरण करणार नाही आणि सरसकट कुणब्यांचे प्रमाणपत्रसुद्धा देणार नाही। त्या व्यतिरिक्त हॉस्टेलचा प्रश्न होता, स्वाधार योजनेचा प्रश्न होता, स्कॉलरशिपचा प्रश्न होता। हे पूर्ण करण्याचं आश्वासनसुद्धा आम्हाला दिलं होतं। आपल्याला सांगताना अत्यंत आनंद होत आहे की हॉस्टेलचा GR निघाला, स्वाधार योजनेचा GR निघाला, स्कॉलरशिपचा GR निघाला, इतर सर्व GR निघाले आणि नुकतंच 25 आणि 26 तारखेला सरकारने मराठा आंदोलकांच्या हातामध्ये जी काही कागदपत्र देऊन मराठा समाजाच्या लोकांचं समाधान केलं आणि त्यांनी ते आंदोलन मागे घेतलं। यामध्ये मी जबाबदारीपूर्वक, खात्रीपूर्वक हे विधान करतो की यामुळे ओबीसी समाजाच्या आरक्षणाला मुळीच धक्का लागलेला नाही। सरकारने जे आश्वासन दिलं होतं ते पाळलं। सरसकट कुणब्यांचे प्रमाणपत्र दिलेले नाही। आता समाजामध्ये गैरसमज पसरविण्याचा जो सातत्याने प्रयत्न होत आहे, आपल्या माध्यमातून मी ओबीसी समाजाला आश्वस्त करू इच्छितो की जे 2 कोटी प्रमाणपत्राचे वितरण झाले, 2 कोटी प्रमाणपत्र, 2 कोटी मराठा ओबीसीमध्ये आले आणि ओबीसी समाजाला भयभीत करण्याचा प्रयत्न काही लोकांकडून होत आहे। ज्या 38 लाख नोंदींचे प्रमाणपत्र देण्यात आले याचा गवगवा केला जात आहे। हे 38 लाख प्रमाणपत्र आंदोलन सुरू होण्याच्या पूर्वी वितरित करण्यात आलेले आहे। आंदोलनानंतर एकही प्रमाणपत्र वितरित झालेलं नाही। उदाहरणार्थ या ठिकाणी मी आपल्याला आत्मविश्वासाने सांगतो की नुसतं जर आमच्या विदर्भातील 11 जिल्ह्याचं आम्ही उदाहरण घेतलं तर सरकारने जो आकडा प्रकाशित केलेला आहे त्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की 35 लाख नोंदी फक्त आमच्या 11 जिल्ह्यात सापडल्या। आपण सर्व माध्यमाचे प्रतिनिधी या ठिकाणी आहात, आपण प्रत्येक कलेक्टरला विचारा, तहसीलदाराला विचारा की 24/10/2023 शिंदे समितीची स्थापना झाली आंदोलनादरम्यान, तर आजपर्यंत किती नवीन प्रमाणपत्र इश्यू केले, तर आमच्या विदर्भामध्ये तुम्हाला 0 आकडा मिळेल। म्हणजे हे 35 लाखच्यापैकी जे काही 20-22 लाख प्रमाणपत्र निर्गमित केले आतापर्यंत हे सर्व जुनेच आहे। मग नव्यानं कोण आलं आहे आमच्या ह्याच्यात? आणि म्हणून राष्ट्रीय ओबीसी महासंघाचा हा विजय आहे, राष्ट्रीय ओबीसी महासंघाचं यश आहे की आमच्या ओबीसीच्या आरक्षणाला कुठेही धक्का लागलेला नाही। हे सर्व ओबीसी समाजाने समजून घ्यावं। डॉक्टर
बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे येथे संशोधन विद्यार्थी कृती समितीच्या वतीने MPhil ते PhD संशोधन विद्यार्थ्यांना फेलोशिप मंजूर करण्यासाठी सिकल सेल सत्यशोधक विद्यार्थिनींनी आमरण उपोषण सुरू केले आहे. आंबेडकरवादी संशोधक विद्यार्थ्यांना कोरेगाव पार्क पोलिसांनी ताब्यात घेतले. या विद्यार्थ्यांच्या पाठीशी सर्व आंबेडकरवादी समाज पाठीमागे भक्कम उभा आहे. आपल्याला पशुसारखं जगायचं नाही, कोल्या कुत्र्यासारखं जगायचं नाही. शिक्षणामुळे माणूस म्हणून आपल्या किंमत आहे. तर शिक्षण नसेल तर आपण जेलमध्ये जाऊ, पण इथंच आता आपण इथे एक जेलमध्ये जाऊ किंवा न्याय घेऊन जाऊ. तोपर्यंत सगळ्यांनी वारेसाच्या नावाने बसणार आहे. खासदार धनंजय महाडिक यांच्या पुढाकारातून कोल्हापुरात मागील 15 वर्षांपासून भीमा कृषी व पशु प्रदर्शनाचे आयोजन केले जात आहे. पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. या प्रसंगी खासदार प्राध्यापक संजय मंडलिक, खासदार धैर्यशील माने, माजी आमदार अमर महाडिक, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, आयुक्त मंजुलक्ष्मी, अरुंधती महाडिक आदी मान्यवर उपस्थित होते. मोबाईल मध्ये असं या ठिकाणी दीपप्रज्वलन होऊन या भीमा कृषी प्रदर्शनाचा शुभारंभ मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी होतोय. टाळ्यांच्या गजरामध्ये आपण या भीमा कृषी प्रदर्शनाचा शुभारंभ करतोय. मधुमक्षिका पालन आहे, रेशीम कोश आहे, अनेक 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 व्यवसाय हे शेतीपूरक व्यवसाय आहे. आपल्या शेतीबरोबर जोडधंदा म्हणून हा व्यवसाय आपण करू शकतो. त्याला शेतीची उपमा दिलेली आणि शेतीमध्ये त्याला कन्सिडर केले गेलेलं आहे. अशा पद्धतीनं आज कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आपण भौगोलिक परिस्थिती बघितली तर आपलं जी घोडा आणलाय म्हणून कोणतरी सांगितलं तर पटायचं. 10 कोटी रुपयाचा रेडा कसा असतो म्हणून लोकांना कुतूहल आहे. पाहिजे नावावर जमीन पाहिजे, पण शेती करणारा पोरगा नको. नोकरी पाहिजे, नोकरी करणारा. आज प्रत्येक घरामध्ये आपण आपली मुलगी देत असताना सुद्धा घरात शेती आहे का, जमीन आहे का विचारतो. बरं, या ठिकाणी आता काळ बदललाय आणि त्या दृष्टीनं काळानं आता आपली पावलं ओळखून या ठिकाणी काम करायला चालू केलं पाहिजे. शेती हा जगाच्या पाठीवर सगळं बंद पडेल, पण शेती बंद पडू शकत नाही. आपल्या उत्पादित मालाला खऱ्या अर्थानं बाजारपेठ मिळवून देण्याचं काम मोदी साहेब असतील, आदरणीय देवेंद्रजी, आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या आजच्या कार्यक्रमामध्ये सगळे ज्यांनी शेतीमधनं सुरुवात केली ते आदरणीय मंडलिक साहेब किती भाषणात सांगितलं. हे सगळं प्रदर्शन आणि आमचे स्टॉल्स सगळ्यांनी बघून जावेत अशी पहिली सूचना केली. आता मी 29 तारखेला अजितदादा पवारांच्या बरोबर येणार आहे. त्यावेळेला कृषी यांनी पूर्णपणानं गेली 15 वर्ष ज्या पद्धतीनं आपण हे कृषी प्रदर्शनाला कशी प्रेरणा मिळते आणि हा देश आपल्याला आर्थिक सत्ता बनवायचा असेल तर कृषी विभाग या सर्वात भाग निर्माण करण्यासाठी हा स्तुत्य उपक्रम त्यांनी सुरू केलेला आहे. बदल आपल्याला माहिती आहे की कोल्हापूर जिल्हा आपण भाग्यवान आहोत. बॉस ने मीटिंग बुलाई. क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो. बार बार उठो बैठो उठो बैठो. जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं,
तकलीफ बवासीर की है? बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार। अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर। कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com। हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं, और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है। इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepileshospital.com। जुने शहर भीमनगर येथील शिवली बुद्ध विहारामध्ये भव्य श्रामणेर शिबिर व धम्म परिषदेचे द ग्रेट अशोक सेनेच्या वतीने शिबिर आयोजित करण्यात आले आहे। या कार्यक्रमाचे उद्घाटन उद्योगरत्न डॉक्टर सुगत वाघमारे यांच्या हस्ते होणार असून कार्यक्रमाला मुख्य धम्मदेसना पूज्य भंते ज्ञानज्योती महाथेरो यांचे लाभणार आहे। या कार्यक्रमाचा जास्तीत जास्त लोकांनी लाभ घ्यावा असे आवाहन द ग्रेट अशोक सेनेचे पदाधिकारी सनी शिरसाट यांच्या वतीने करण्यात आले आहे। जय भीम, जय अशोका। मी सनी मिलिंद शिरसाट, दी ग्रेट अशोका सेनेचा एक पदाधिकारी म्हणून आपणा सर्वांना एक माहिती देऊ इच्छितो। आम्ही दरवर्षी भीमनगर जुने शहर अकोला येथे शिवली भंते बुद्ध विहारमध्ये भव्य श्रामणेर शिबिराचं 10 दिवसाच्या कार्यक्रमाचे आयोजन करत असतो। या कार्यक्रमाचा हा 4था वर्ष। सदर कार्यक्रम हा उद्या दिनांक 31 जानेवारी 2024 पासून ते 10 फेब्रुवारी 2024 पर्यंत या 10 दिवसात करण्याचा ठरवलेला आहे। या कार्यक्रमाला उद्या जेव्हा प्रवज्जित होतील तेव्हा भंते बी संघपाल यांची अध्यक्षता लाभलेली आहे आणि त्यांच्या मार्फत विद्यार्थ्यांना प्रवज्जित करण्यात येणार आहे। त्यानंतर 10 दिवस जे श्रामणेर शिबिराचा जो आमचा उद्देश आहे तो समाजातील जे काही वाईट मार्गाने जाणारे युवक आहेत किंवा लहान मुलं आहेत त्यांना समाजाचे काहीतरी संस्कार मिळाले पाहिजे आणि बुद्ध धम्माचा प्रचार प्रसार झाला पाहिजे, या उद्देशाने आम्ही हा कार्यक्रम घेत असतो। या 10 दिवसात मुलांना धम्मसंस्कार शिबिर म्हटलं तरी चालेल, धम्मसंस्काराची शिकवण देण्यात येईल। या कार्यक्रमाचा समारोपीय कार्यक्रम दिनांक 10 फेब्रुवारी 2024 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मैदान, दापकी रोड, भीमनगर, अकोला येथे आयोजित केला आहे। हा समारोप भव्य दिव्य प्रमाणात आयोजित केलेला असून या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून बहुजन हृदय सम्राट श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर हे येणार आहेत। तसेच प्रमुख धम्मदेसना ही भदंत ज्ञानज्योतीजी महाथेरो यांची होणार असून समाजातील तमाम उपासक उपासिकांना आम्ही या बातमीद्वारे आवाहन करतो की श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांचे मार्गदर्शन ऐकण्यासाठी तसेच भदंत ज्ञानज्योतीजी महाथेरो यांची धम्मदेसना ऐकण्यासाठी मोठ्या संख्येने, जास्तीत जास्त संख्येने येथे उपस्थित राहावे। जय हिंद। गोकुळचा लौकिक महाराष्ट्रात आणि देशात आहे। दूध संघाचे कामकाज प्रशंसनीय असून त्यासाठी सर्व संचालक मंडळ अभिनंदनास पात्र आहे। राज्यासाठी गोकुळचे काम पारदर्शी आहे अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गोकुळ दूध संघाचा गौरव केला। गोकुळला 60 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त अद्ययावत लोणी व पेढा निर्मिती प्रकल्पाचा शिलान्यास, पेट्रोल पंप भूमिपूजन, गोकुळ श्री पुरस्कार वितरण तसेच हीरक महोत्सवी वर्षानिमित्त दूध संस्थेच्या सभासदांना भेटवस्तू वाटपाचा कार्यक्रम अजित पवार यांच्या हस्ते पार पडला। हीरक महोत्सवी वर्षाच्या निमित्तानं आपण आलोय। पुढे काही 15 वर्षांनी अमृत महोत्सव येईल, 40 वर्षांनी शतकोत्सव होईल। तुमच्या सगळ्या शेतकऱ्यांच्या कष्टाच्या जोरावर पारदर्शक कारभार या संचालक बोर्डाने करून त्यामध्ये कुठेही याला दृष्ट लागून देऊ नका। म्हणताना काही जण म्हणतात दुधाचा नासका धंदा आहे, पण नीट जर केला तर तो तितकाच निर्मळ आहे, तो तितकाच किफायतशीर आहे, तो तितकाच माझ्या शेतकरी कुटुंबाला आर्थिक मदत देणार आहे। माझ्या
काळ्या आईला माझ्या शेतीला उत्तम प्रकारचं दर्जेदार खत देणार आहे. त्याच्यातनं बहात्तर शेती ते पिकअप घेतात. अशा प्रकारचं हे सगळं आहे. आमच्या महिला देखील अतिशय आनंदाने ते बक्षीस घ्यायला येत होत्या. 10 दिवसाला तुम्ही पेमेंट घेता. त्या पैशाचा उपयोग आपल्या प्रपंचाकरता, मुलाबाळांच्या शिक्षणाच्या करता, अडीअडचणीच्या करता त्याचा उपयोग होत असतो. आणि आता आपल्या विचाराचं संचालन बोर्ड इथं आलेलं आहे. आमचं बारकाईनं लक्ष आहे. तुमच्या ज्या महत्त्वाच्या बाबी असतील तुम्ही हक्काने आम्हाला सांगा, मुश्रीफांना सांगा, जरूर त्याच्यातनं मार्ग काढला जाईल. गोकुळनी अनेक वेगवेगळ्या प्रकारचा विचार करून मार्ग काढण्याचा सातत्याने प्रयत्न केलेला. आज माझ्या सीमा भागातील देखील 5,200 दूध संस्था, 5,50,000 माझे दूध उत्पादक शेतकरी आणि 101,34,00,000 रुपयांचं दुधाच्या फरकाचं बिल गोकुळनी त्यांची दिवाळी गोड करण्याचं काम हे त्या निमित्ताने केलेलं आहे. जवळपास 3,500 कोटीचा टर्नओव्हर आहे. माझा अंदाज आहे कोल्हापूर जिल्ह्यातले जेवढे कारखाने आहेत, साखर कारखाने, त्या सगळ्यांचा टर्नओव्हर आणि तुमच्या गोकुळचा टर्नओव्हर एकसारखा आहे. एवढी ताकद तुमच्यामध्ये आहे. आज तुम्ही एवढ्या साखर कारखान्याचा एवढा त्या ठिकाणी टर्नओव्हर करता. खरोखरीच तुमचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. अर्थात ह्याच्यात सगळं श्रेय मी माझ्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना, गाई म्हशी राखणाऱ्या, माझ्या रानामध्ये राबणाऱ्या माझ्या बहिणीला, माझ्या आईला, माझ्या मुलीला त्या ठिकाणी देऊ इच्छितो. कारण तुमच्या कष्टाने हे सगळे इथं चित्र उभं राहिलेलं आहे. बॉस ने मीटिंग बुलाई. क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो. बार बार उठो बैठो. जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है। बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार। अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर। कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com। हुआ बहू? उमा, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं, और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है। इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepileshospital.com। MIDC येथील जाधव गिअर्स अँड प्रेसिंग ऑटोमायझेशन कंपनीचे मालक संजय जाधव यांनी 22 डिसेंबर 2023 रोजी कंपनी बेकायदेशीरपणे बंद केली। या कंपनीत 65 कामगार कार्यरत होते। कामगारांना आणि प्रशासनाला कोणतीही पूर्वसूचना न देता मालकाने हुकुमशाही पद्धतीने कंपनी बंद केली। त्यामुळे 8 जानेवारी 2024 पासून कंपनीच्या अन्यायग्रस्त कामगारांचे बेमुदत धरणे आंदोलन सुरू असून आज संजय जाधव यांच्या कंपनीसमोर आझाद समाज पार्टीने निषेध मोर्चा काढून व कामगारांनी धरणे देऊन निषेध व्यक्त केला। कामगारों को काम पे लेना होगा, कामगारों को काम पे लेना होगा। और अभी तो ये अंगड़ाई है, अभी तो ये अंगड़ाई है। जो काही संघर्ष आहे तो मोठ्या केल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही आणि तुम्हालाही वट्टीवर आल्याशिवाय राहणार नाही, ही गोष्ट लक्षात घ्या। कारण आम्ही आज थोडेसे तुटपुंज आहोत, आमच्यावर तुम्ही अन्याय करू शकता। तुमची जे ताकद आहे ते ताकद पैशाच्या जोरावर आलेली आहे, तुमची जे माज मस्ती आहे ते पैशाच्या जोरावर आलेली आहे। आणि म्हणून
हा पैसा तुमच्याजवळ आलेला आहे, तो आमच्यामुळे झालेला आहे, हे जरा विसरू नका. आम्ही जर काम केलं नसतं, एवढे मोठे तुम्ही झाले नसते, तुमच्या 5 कंपन्या झाल्या नसत्या. आणि म्हणून आम्हाला बऱ्या बोलानं कामावर घ्या, लक्षात ठेवा. नाही तर तुमच्या कंपनीला ताल्या लावल्याशिवाय आम्ही गुपचूप बसणार नाही, लक्षात ठेवा. एकही कंपनी चालू देणार नाही. जे काही झालं ते होऊ द्या, नाहीतरी आम्ही मरणाच्या स्थितीत आलेलो आहे. असं मेल्यापेक्षा लढून आम्ही मरू, पण तुमच्या एकही कंपनी चालू देऊ नये, हे इशारा या ठिकाणाहून देतो. अकोला जिल्हा सर्वोदय मंडळाच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्त आज 30 जानेवारी रोजी शहरातील गांधी जवाहर बाग येथे सूतकताई यज्ञाचे आयोजन करण्यात आलेले आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास सूतमाला अर्पण करून अंबर चरख्यावर सर्वोदय कार्यकर्ते सूतकताईला प्रारंभ केला. यानंतर 11 वाजता सर्व हुतात्म्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन करण्यात आले. महात्मा गांधींची 73 वर्षापूर्वी हत्या झाली आणि ती नथुराम गोडसेंनी केली, हे सत्य आहे. आणि हे सत्य सुप्रीम कोर्टात सुद्धा सिद्ध झालेलं आहे आणि पुराव्यानिशी सिद्ध झालेलं आहे. असे असताना नवीन प्रकारे वावड्या उडवून एक प्रकारे दिशाभूल करण्याचं काम आता सध्याचं शासन आणि त्याचे अनुयायी करतात असं दिसतंय. फारच अभिनंदनीय असा उपक्रम आहे आणि त्याबद्दल गांधीजी पूर्णपणे स्वदेशीचा नारा दिला होता आणि सूतकताई ही त्यांचं या संपूर्ण स्वदेशीच्या स्वातंत्र्याचं एक माध्यम होतं. आणि या माध्यमाचा वापर करून जेव्हा अकोला जिल्हा सर्वोदय मंडळ अशा प्रकारचा उपक्रम तयार करतं आणि अंमलात आणतं, ते अभिनंदनीयच आहे. एकनाथ शामराव डगवार, बुधान यज्ञ मंडळाचा मी सचिव आहे. जिल्हा महिला व बाल विकास विभागाच्या 3 दिवसीय चाचा नेहरू बाल महोत्सवास जिल्हा क्रीडा संकुल मैदानावर आजपासून सुरुवात झाली. आज सकाळी जिल्हाधिकारी रघुनाथ गावंडे यांच्या हस्ते या महोत्सवाचे उद्घाटन मशाल पेटवून करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी रघुनाथ गावंडे यांचे पथसंचलन करून जोरदार स्वागत केले. तसेच यावेळी विद्यार्थ्यांना शपथ देण्यात आली. या उद्घाटन सोहळ्याला लोकप्रतिनिधींसह प्रशासकीय अधिकारी यांची उपस्थिती होती. नेहरू बाल महोत्सव 2024चं उद्घाटन या ठिकाणी झालेलं आहे. सदर महोत्सवाचं आयोजन महिला व बाल विकास विभागावर करण्यात आलेलं असून या ठिकाणी परभणी जिल्ह्यातल्या सर्व तालुक्यातून विविध शाळांमधून मोठ्या प्रमाणात विद्यार्थी खेळाडू या ठिकाणी आलेले आहेत. आज या दिवसभर स्पर्धा आणि हा महोत्सव चालणार आहे. या स्पर्धेमध्ये अतिशय लहान लहान मुलं आणि राष्ट्रीय खेळाडू देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. मी या सर्व स्पर्धांना माझ्यातर्फे शुभेच्छा देतो. जिल्हा प्रशासन नक्कीच या गोष्टीची दखल घेणार आहे आणि यामधले काही खेळाडू असतील, त्यांना कुठल्याही प्रकारच्या भविष्यात काही गरजा असतील किंवा त्यांच्या काही मागण्या असतील, त्याबद्दल देखील जिल्हा प्रशासन म्हणून, जिल्हाधिकारी म्हणून मी निश्चितपणे प्रयत्नशील राहील. निश्चित तुमचा खूप चांगला प्रश्न आहे आणि खरंच आपला 26 जानेवारीचा मुख्य कार्यक्रम देखील या ठिकाणी होतो. तर स्टेडियमची बऱ्याच ठिकाणी दुरुस्तीची आवश्यकता आहे. आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री हेच क्रीडा मंत्री देखील आहेत आणि DPCमधून मी नक्कीच याला निधी देण्यासाठी माननीय पालकमंत्री महोदयांना हा प्रस्ताव सादर करणार आहे आणि येणाऱ्या कालावधीमध्ये आपण या स्टेडियमची नक्कीच दुरुस्ती करण्यासाठी प्रयत्न करूया. JB मीडियाच्या बातमीपत्र इथेच थांबूया. पुन्हा भेटूया ताजा घडामोडी घेऊन. जय हिंद.